जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। हृदयी वेदगर्भ विलसे, मुखी सरस्वती विलासे। साहित्य बोलता जैसे, भासती देवगुरु श्रीराम। श्री समर्थांच्या दासबोध ग्रंथातील श्रोतेजन स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या श्रोतेजन स्तवनाच्या चिंतनामध्ये समर्थांनी श्रोत्याच्या मध्ये जाऊन प्रवेश केलेला आहे। श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये एकदा जाऊन प्रवेश केल्यानंतर काय होतं, काय घडतं, तो श्रोता आणि वक्ता दोन वेगळे राहत नाहीत। जो कोणी सांगणारा असतो ना, सांगणारा जोपर्यंत त्या सांगण्याशी किंवा त्या तत्वाशी जोपर्यंत एकरूप होत नाही, तोपर्यंत ते सांगणं हे सांगणंच राहतं पहा। म्हणून समर्थांनी इथे फार छान उपमा दिली आहे श्रोत्यांना, म्हणजे ऐकणाऱ्यांना। आपण उदाहरण अशी घेऊया की केवळ आम्हाला बाबा, मला लोक म्हणतात बुवा जरा व्यवहारातलं उदाहरण सांगा ना, म्हणजे आम्हाला कळेल असं। आता आपण एखादं वृत्त ऐकतो, बातमी ऐकतो, आपण बातमी ऐकली, एखादं छान चांगलं वृत्त असतं ते आपण ऐकत असतो, काही दुर्घटनाही ऐकत असतो, हे त्यातलं महत्त्वाचं लक्षात घ्या। मग एखादी बातमी ऐकली, बातमी ऐकल्याचा परिणाम किती चांगला होतो, चांगला याचा अर्थ किती मनावरती ते रुजतं, अरे अमुक ठिकाणी अशा अशा प्रकारानं काही घडलेलं आहे। मग त्या घडण्यामुळे, त्या बातमीमुळे काय झालं, ती बातमी ऐकली, मला या विषयाशी आपल्याला जोडायचं आहे, या विषयाशी आपण चिंतन करतो आहोत। श्रोता म्हणजे ऐकणारा, बातमी देणारा वक्ता आहे। श्रोता आणि वक्ता एकदा कळला ना की मग फारसा अवघड जात नाही। म्हणून जी बातमी एखाद्याने सांगण्याचं काम केलं, चांगलं पोहोचवण्याचं काम केलं, आपल्या एबीपी माझाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी या बातम्या पोहोचवल्या जातात। दुर्गम भागातही त्या बातम्या जाऊन पोहोचतात। प्रत्येक ठिकाणी, कानाकोपऱ्यामध्ये, गावागावामध्ये, खेडोपाड्यामध्ये, प्रत्येक ठिकाणी हे वृत्त जाऊन पोहोचतं एबीपी माझाच्या माध्यमातून। तेव्हा काय घडतं, तेव्हा असं घडतं की अरे अमुक ठिकाणी या प्रकारची घटना घडलेली आहे। मग ती चांगली घटना असेल, एखादी दुर्घटना असेल, एखादं काही असेल, ते बातमी तिथे पोहोचल्यानंतर तिथं जे काही ऐकणारे जे श्रोते असतात, ऐकणारी मंडळी असतात, ऐकल्यानंतर मग ते सगळीकडे त्याचा प्रचार प्रसार करतात। सांगण्याचं तात्पर्य असं की हे ऐकणं इतकं महत्त्वाचं असतं। म्हणून समर्थ म्हणतात की या श्रोत्यांच्या मध्ये, म्हणजे ऐकणाऱ्यांच्या मध्ये किती शक्ती असते पहा। एका माणसाने बातमी दिलेली असते, पण लाखोनी माणसं बातम्या ऐकत असतात। सांगणारा एकच असतो की नाही? सांगणारा एकच असतो, पण ऐकणारे किती असतात? ऐकणारे कितीतरी लाखोनी ऐकणारे असतात। मग सांगणं आणि ऐकणं किती महत्त्वाचं असतं त्याबद्दल मी आपल्याला हे फक्त स्पष्ट करून सांगितलं। तर कसा असतो ऐकणारा? हृदयी वेदगर्भ विलसे। आता वेदगर्भ म्हटलं की, वेद म्हटलं की मग अरे फक्त ते वेदापुरतं दिसतंय, परमार्थापुरतं दिसतंय, देवधर्मापुरतं दिसतंय असं नाही। वेद याचा अर्थ की चांगलं कर्म, चांगली कृती, चांगला विचार, चांगली धारणा, चांगलं सांगणं, चांगलं बोलणं, खरं बोलणं हे सुद्धा वेदच आहेत ना। सत्य बोलणं हे सुद्धा वेदाचं दर्शन आहे ना। मग चांगलं शिकवणं हे सुद्धा वेदाचंच लक्षण आहे, ते सुद्धा वेदच आहे। दासबोध तर वेद, त्याला व्यवहार वेद असं म्हणतात। मग हृदयी वेदगर्भ विलसे, श्रोत्यांच्या मध्ये हा वेदांचा गर्भ म्हणजे वेदांचा साठा आहे, तत्वज्ञानाचा साठा आहे, चांगल्या शिकवणुकीचा साठा आहे। आणि अशा श्रोत्यांच्या मध्ये सुद्धा सरस्वतीचा वास असतो त्यांच्या जिभेवरती। सरस्वती वास करून असते, मुखी सरस्वती विलासी असं समर्थांनी म्हटलेलं आहे। साहित्य बोलता जैसे भासती देवगुरु।
साहित्यावरती जेव्हा ही मंडळी बोलतात, साहित्य या विषयावरती जेव्हा चिंतन मांडतात, साहित्य या विषयावरती जेव्हा ते चांगले विचार त्यांचे जेव्हा ते मांडत असतात, तेव्हा ते प्रत्यक्ष नुसते देव भासतात असं नाही, फक्त देवच वाटतात असं नाही, तर हे श्रोते हे देवांचे गुरु भासतात. किती महत्वाचा विचार आहे. देवांचे गुरु म्हणजे श्रोत्यांना देवांच्या गुरूंच्या ठिकाणी समर्थ नेऊन पोहोचवतायत. किती श्रोत्यांचं महत्व आहे, किती ऐकणाऱ्यांचं महत्व आहे. आणि ते बृहस्पती वाटतात. साहित्य, शास्त्र, काव्य बाहेर एकदा त्यांच्या मुखातून पडायला लागल्यानंतर अशी जाणीव होते की हे कोणी माणूस सांगत नाहीये बरं का, हा कोणी माणूस ऐकत नाहीये, तर ऐकणारा जो आहे तो ईश्वराचा अवतार आहे. ऐकणारा जो ती ईश्वराची शक्ती आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, साहित्य बोलता जैसे भासती देवगुरु. अशा श्रोत्यांच्या माध्यमातून एखादा चांगला विचार, एखादी चांगलं घटना, एखादी चांगली कृती ही आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होते. आणि असा वक्ता आणि असा श्रोता जेव्हा आपल्यामध्ये, तो दोन्ही आपल्यामध्ये लपलेले आहेत पण आपल्याला दिसत नाही आहेत. कला मात्र ही प्रत्येकाजवळ असते, फक्त त्या कलेचं व्यक्त होणं फार महत्त्वाचं असतं. म्हणून अशा वक्त्या आणि श्रोत्याच्या चिंतनामध्ये आपण समर्थांच्या समर्थ विचारांचं इथे आज हे चिंतन केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.